आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते आईने तुमच्यासाठी दूध पाठवलंय. आय गेस तुमच्याकरता सुद्धा पाठवलंय. हो घ्या. थँक्यू. काही काम करताय का? छे मी पुस्तक वाचते. ई बुक. हो, ई बुक. वाचनाची आवड दिसते तुम्हाला. हो खूप. हो, वाचताना टाईप पण करतात हे पहिल्यांदाच बघतोय मी. हो, वेट मिनिट. तुम्ही असं तर नाही ना की कुठलं पुस्तक लिहिताय आणि मग तेच वाचताय? नाही सर, तसं काही नाहीये. म्हणजे मी लिहिता पुस्तक वगैरे काय वाचत नाहीये. ते पुस्तक वाचताना मला इम्पॉर्टंट नोट्स काढायची सवय ना. म्हणजे काही महत्वाच्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या मी नोट डाऊन करून ठेवते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुम्ही टीचर आहात ना, त्यामुळे नोट्स बनवायची सवय असेलच तुम्हाला, बरोबर आहे? हो अगदीच. बाय द वे, कुठलं पुस्तक वाचताय तुम्ही? ते लहान मुलांचं पुस्तक आहे. हो, लहान मुलांचं पुस्तक. ते लहान मुलांना मी शिकवायचे ना, त्यामुळे त्या मुलांना शिकवता शिकवता मलाही सवय लागली आहे त्यांची पुस्तकं वाचायची. म्हणजे कसं पुस्तक वाचल्यानंतर महत्वाचं काय असतं ते मुलांना नंतर सांगता येतं ना, त्यासाठी. काय गोष्ट? गोष्ट ते गोष्ट आहे का चिमणीची आणि तिच्या पिल्लाची. वाव, वाव, सो नाईस. काय गोष्ट? गोष्ट सांगा. तर गोष्ट अशी आहे की ती चिमणी आपल्या पिलासोबत एका घरट्यात राहत असते. त्या चिमणीचा तिच्या पिलावर फार जीव असतो. त्याची काळजी घेते, त्याला खाऊ पिऊ घालते, कारण ते पिल्लू फार गोड असतं. आजूबाजूच्यांना वाटतं की त्या पिलासोबत खेळावं, त्याचे लाड करावे, पण ती चिमणी त्या पिलाजवळ कोणाला येऊच देत नाही. पण अचानक एक दिवस खूप मोठं वादळ येतं आणि त्या वादळामध्ये त्या चिमणीचं घर उडून जातं. बिचारं ते पिल्लू खूप घाबरतं, पण ती चिमणी त्या पिलाला आपल्या पंखाखाली घेते आणि म्हणते की काहीही झालं तरी मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असेल, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. तिच्या मायेच्या उभेखाली ते पिल्लू लहानाचं मोठं होतं. त्या चिमणीला असं वाटतं की आपलं जग फक्त ते पिल्लू आहे, आणि त्या पिल्लालाही असं वाटतं की ह्या जगात फक्त आपल्याला या चिमणीचाच आधार आहे. पण खरं तर ती चिमणी त्या पिल्लाला सांभाळायच्या नादात ना त्या सगळ्यांपासून त्याला दूर करते. आणि एक दिवस त्या दोघांच्या आयुष्यात एक तिसरा जीव येतो, आणि तो तिसरा जीव म्हणजे त्या पिल्लाची बायको. आता दुसरा जीव त्या पिल्लाच्या आयुष्यात आलाय हे त्या चिमणीला नाही बघवत, पण तिचाही नाईलाज असतो ना. आईचा मान राखायचा की बायकोचं मन सांभाळायचं हे त्या पिल्लाला नाही कळत. आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्या बिचारा पिल्लाचा जीव मात्र कात्रीत अडकतो. पुढे? कळे? सॉरी, काय म्हणालात का तुम्ही? मी म्हणालो पुढे काय होतं? पुढे पुढे काय होते ते अजून वाचलं नाहीये. वाचा, पुढचं वाचा.
की जातो झोपायला? हो चालेल. सर गुड नाईट. हो ना, मला पण खरंच खूप टेन्शन आलंय. अचानक टेस्ट सांगितलीये, काहीच प्रिपरेशन नाही झालंय का माझं. ऐक ना पूजा, मी तुला फोन करते. मम्मा, रिया, बाबा कुठे आहेत? तू झोपली नाहीस अजून? बाबा काय? बाबा वॉक घेत आहेत. तुला माहितीये ना, बाबांना रात्रीचं लॉनवर फिरायला आवडतं. येतील झोपायला. काय तुला काय झालंय? तोंड का असं फुगलंय? अच्छा अच्छा, आलं लक्षात. काय? परीक्षा जवळ आलीये ना, वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि मग परीक्षा आली की मग टेन्शन घ्यायचं. तुला कसं कळतं ग न सांगता सगळं? आई आहे ना तुझी, आईपासून काही लपत नाही. नाही ना लपत आईपासून काही. अजिबात नाही. आणि मुलांनी कितीही प्रयत्न केला ना तरी आईला कळतच. मग दादा बाहेर का झोपलाय हेही माहीतच असेल ना तुला. मम्मा, दादा बाहेर सोफ्यावर झोपलाय. एकतर तो दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येतो, दमतो, आणि त्याला सोफ्यावर कशी काय झोप लागेल मम्मा? मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी तुला सांगते, दादा आणि वहिनीमध्ये काहीतरी नक्की बिनसलंय, म्हणून तो बाहेर झोपलाय. हे बघ मम्मा, मला ना आता कळतं सगळं. मी मोठी झाले, लहान नाही राहिले. मम्मा, दादाच्या लग्नात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स झाले होते, तरी सुद्धा तो शांत होता. आणि तो हे सगळं डिझर्व नाही करत. ऑलरेडी ना दादाला त्रास झालाय, आणि मला अजून त्याला त्रास झाला तर मला अजिबात नाही आवडणार. हे बघ बाळा, तुझ्या दादाला कोणी त्रास देत नाहीये. मग त्याला असं बाहेर का झोपावं लागतंय? मम्मा, मला वहिनी खूप आवडते, पण दादाला ती आवडते का? रिया, काय बोलतेस तू? मग ऑब्विस आहे ना मम्मा, तूच सांग मला. ही डिझर्व्स टू बी हॅपी, पण तसं घडत काहीच नाहीये. असं खरंच काही नाहीये. हे बघ बाळा, मी असं नाही म्हणत की सगळं काही व्यवस्थित आहे, पण लवकरच सगळं काही नीट होईल हे मात्र मी तुला नक्की सांगते. तुला माहितीये ना, सई खूप चांगली मुलगी आहे. हो मम्मा, माहितीये मला. शी इज रिअली व्हेरी स्वीट. म्हणूनच तर माझी इच्छा आहे की दादा आणि वहिनीने एकत्र नेहमी हॅपी असावं. असं नक्की होईल. तू त्यांना नक्की हॅपी बघशील. तू नको काळजी करस, मी आहे ना. आणि हे बघ बाळा, तू ह्या सगळ्यात नको पडूस. अजून लहान आहेस तू. आता ह्या सगळ्याचा अजिबात विचार करायचा नाही. शांत झोपायचं. गुड नाईट. गुड नाईट. देवा, हा, झालो. बोल. तुला काय झालंय? तू परत इथे येऊन का झोपलायस? सही पुस्तक वाचतायत ना वरती, तर त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून इथे झोपलो. जा तू पण झोपतो. देवा, खरंच हेच कारण आहे? असा किती दिवस बाहेर येऊन झोपणार आहेस तू? अरे घरात ओमी रिया आहेत, त्यांना प्रश्न पडायला लागले.
रिया मला विचारत होती दादा आणि बहिणीचं भांडण झालंय का. काय सांगू मी त्यांना, काय समजवू. मला माहितीये तुझं आणि सईचं लग्न फार विचित्र परिस्थितीत झालंय. तुम्हाला एकमेकांना स्वीकारायला थोडा वेळ लागेल. पण नवरा बायकोंमध्ये भांडण जरी असलं ना तरी ते 4 भिंतीच्या आत मिटवायचं असतं. ते असं बाहेर येऊ द्यायचं नसतं. तू शहाणा आहेस. हे सगळं मी सांगायची गरज आहे का तुला. हा जानू, पण नाही आणि काही नाही. उठ आणि तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोप. चल उठ जा. आईचा फोन. हाय सई, आई, तुम्ही घरातल्या घरात का फोन केलाय? म्हणजे बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मी येऊ का तुमच्या रूम मध्ये? तू कुठेही येऊ नकोस. उलट मी तुझ्याच नवऱ्याला तुमच्या रूम मध्ये पाठवलंय झोपायला. तो तिथून बाहेर कुठेही येता कामा नाही. कळलं? आई, पण मी त्यांना कधी म्हणालेच नाहीये की तुम्ही रूमच्या बाहेर झोपा म्हणून. पण तू त्याला बाहेर जाण्यापासून अडवलंस तरी का? हे बघ सई, तुमच्यात कितीही वाद असले ना तरी ते 4 भिंतीच्या आत मिटवायचे. त्याची झळ बाहेर कोणालाही लागता कामा नाही. कळलं? आणि ह्या पुढे जर मी देवांशला बाहेर येऊन झोपलेलं बघितलं ना तर मी बोलणार नाही तुझ्याशी. आई, मी आत येऊ का? हो या ना. तुमचीच रूम आहे सर, तुम्ही केव्हाही येऊ शकता. पण काही राहिलंय का? काही घ्यायचं तुम्हाला इथून सामान? काही राहिलं नाहीये. ऍक्च्युली मला स्वप्न पडलं. स्वप्न? काय स्वप्न पडलं? तुम्ही घाबरलात. म्हणजे स्वप्नात घाबरलात. म्हणजे तुम्ही असं झोपले होतात आणि मग तुम्ही अचानक दचकून उठलात आणि मग तुम्ही मला आजूबाजूला शोधायला लागलात. पण मी नव्हतो ना तिथे, मी तर खाली होतो. म्हणून मग तुम्ही आणखी घाबरलात. नंतर मग मीच दचकून उठलो झोपेतनं आणि स्वप्न संपलं. असं स्वप्न पडलं? पण सर मी अजिबात घाबरली नाही. म्हणजे मी एकदम ठीक. नाही पण कसं आहे, म्हणजे आता तुम्ही इथे या रूम मध्ये एकटे असता तर मी पण असायला हवं ना. म्हणजे जर असं खरंच झालं तर मग तुम्हाला मी राहिलो तर जरा हेल्प होईल ना असं. सर तुम्ही इथे झोपा ना, मी बसते तिथे सोफ्यावर. नाही, तुम्ही तिथे ऑलरेडी सेटल झालात. तुम्ही कंटिन्यू करा तुमचं काम. तुम्ही कंटिन्यू करा, मी करतो ना इथे मॅनेज. नाही नको, तुम्हाला तिथे कम्फर्टेबल नाही वाटणार. जायचं तुम्ही इथे झोपा. नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी इथे करतो ना मॅनेज सगळं. सिरियसली डोंट वरी. ऑल सेट. कम्फर्टेबल आहे. See? I'm totally fine. Good night. गुड नाईट. तुम्ही आवाज दिलात का मला आता? नाही सॉरी, असं वाटलं तुम्ही घाबरलात म्हणून मला आग मारली. नाही सर, तुम्ही झोपा आता. या गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.
तुम्हाला सांगायचं राहिलं ते तुम्हाला काही वाटलं तर बिंदास हाक मारा, मी आहे इथेच. झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. एवढ्या रात्री वरुणचा फोन. हॅलो. ताई तू हॉस्पिटलला येणार नाही. आईला ऍडमिट केलंय. काय वरुण, पण आईला असं अचानक का हॉस्पिटलमध्ये नेलंय? माहित नाही काय झालं तिला. हे बघ, मला नीट सांग नक्की काय झालंय तिला. अगं आईला अचानक त्रास व्हायला लागला. तिचा श्वास कोंडल्यासारखं झालं. डॉक्टरांनी तिला वॉर्ड मध्ये ऍडमिट केलं. ते बाहेर आल्याशिवाय काहीच कळणार नाही काय झालंय काय नाही. आई मला खूप भीती वाटते. तू लवकर हॉस्पिटलला ये ना. ठीक आहे, मी पोहोचते लगेच. काय झालं आईला? सर, आईची तब्येत अचानक बिघडली, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. ओके ओके ओके. कुठलं हॉस्पिटल? मातोश्री हॉस्पिटलमध्ये. ओके ओके फाईन. तुम्ही आधी शांत व्हा प्लीज प्लीज. पॅनिक करू नका. आपण जाऊयात तिकडे. मी पण येतो तुमच्या बरोबर. ओके मी जाते पुढे, तुम्ही या. हा तुम्ही निघा. मी लगेच आवरून आलो 2 मिनिटात. चला प्लीज लवकर. रिलॅक्स. मी आलोच. एक्सक्यूज मी, सुमन माने कुठल्या रूम मध्ये? प्लीज जरा लवकर चेक करा. सरळ जाऊन उजवीकडे 2 नंबर वॉर्ड मध्ये जायचं. मामा अरे काय झालं रे? वरून नको काळजी करू, रडू नकोस. आई शांत हो. आईला काही होणार नाही. नको काळजी करूस. मामा पण यात चूक माझीच येणार. मी तिची नीट काळजी नाही घेतली. वेडायस का तू स्वतःला का दोष देतोयस? हे बघ, यामध्ये आपल्या कोणाचाही दोष नाहीये. आणि एक लक्षात ठेव, पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावरती. त्यामुळे काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. वरुण, वरुण. ताई वरुण, रडू नको. आईला बघ ना काय झालं. मला सांग, आई कुठे आहे? मामा नक्की काय झालंय काय? ताई किचन मध्ये नेहमीप्रमाणे काम करत होती आणि तिची अशी अस्पष्ट हाक माझ्या कानावरती पडली, म्हणून मी आतमध्ये गेलो. मी पाहिलं तर तिचे हातपायचे थरथरत होते. मग मी तिला बाहेर सोफ्यावरती नेऊन जरा झोपवलं. तिला असा दम पण लागला होता. तिला असा नेहमीच दम लागतो, सईला पण माहितीये. पण थोड्या वेळाने बरं वाटतं तिला. मी म्हणलं की थोड्या वेळाने बरं वाटेल.